जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. The more you know about the past, the better prepared you are for the future. म्हणजे आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल जितकी जास्त माहिती असेल तितके तुम्ही भविष्यासाठी जास्त चांगले प्रिपेअर्ड असता. सर, ईशानं अतिशय सुंदर काम केलंय. एवढं आश्चर्य वाटण्यासारखं यात काही नाहीये परांजपे. पण सर, ती नवीन आहे, त्या मानानं तिनं फार लवकर पिकअप केलं नाही. आणि लिखाण आणि कामाची पद्धत पण राजनंदिनी सारखीच आहे. तुला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात हे सगळे बदल तू घडून आणतेस? हे सगळे खेळ मी खेळतोय तुझ्याशी. मी काम या ऑफिस मध्ये सगळेच करतात, पण तू जेव्हा काम करतेस ना तेव्हा त्याचं खूप छान क्रेडिट मिळतं तुला प्रत्येक वेळी. बरोबरच आहे म्हणा. शेवटी सरांचं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर. ती ईशा मूर्ख, तिचा बाप मूर्ख, तिची आई मूर्ख, सगळे मूर्ख आहेत एक जात. त्यांना असं वाटतं की सरांजा मी किती चांगला माणूस आहे. एक दिवशी कुठं नेमून ठेवून ना तिघांनाही कळणार पण नाही. झेंडे पेढा घ्या. ईशाला डिग्री मिळाली. डिग्री मिळाली ईशाला? 78.6% मिळाले. खरं म्हणजे या सगळ्याचं श्रेय बाबा नूडल्स आहे. नूडल्स? ईशाच्या परीक्षेच्या काळात मी स्वतः माझ्या हाताने नूडल्स करून तिला खायला घातले होते. तुम्हाला माहिती नसेल, पण त्याच्यामुळे तिला इतके चांगले मार्क मिळाले. ईशाला राजनंदिनी बनवण्याचं प्लॅनिंग आहे ना तुझं एकदम विचारपूर्वक चाललंय. यू आर राईट ऑन ट्रॅक. आत्ता तू कुठे खेळ सुरू झाला. आता हळूहळू ईशा हीच राजनंदिनी आहे हे आई साहेबांना सुद्धा पटायला लागेल. विक्रांत जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा फक्त जिंकण्यासाठीच खेळतो. आणि हे डिसिजन आम्ही ह्याच्यासाठी घेतलंय कारण ऑन फील्ड आम्ही काम करतो, आम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि अशा गोष्टी आम्ही बघितल्या आहेत. मला मान्य आहे की मी इथे अनेक वर्ष काम केलेलं नाहीये, पण माझं हे वेगळं सोल्युशन सगळ्यांनी ॲटलिस्ट एकदा ऐकून घ्यावं एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. हे सोल्युशन वर्केबल आहे. लेट्स गो अहेड. ऑल द बेस्ट ईशा. राजनंदिनी, मॅम मेजर प्रॉब्लेम क्रिएट झालाय. मला माहित नाही ही सिच्युएशन मी कशी हँडल करणार आहे. तुम्ही मला मिहीर, रिलॅक्स. फाईल खाली ठेव. सिट डाऊन. पाणी पी. आरामात. आता मला शांतपणे सांग काय झालं. सॉरी मॅम, मी खूप जास्त नर्वस झालो होतो. काय जॉईन झाल्यापासून अशी सिच्युएशन कधी झाली नाही ना माझ्यावर. सो मिहीर, नीट एक्सप्लेन करून सांगशील काय झालंय प्लीज? येस मॅम. थँक्यू. ईशाने तो डिसिजन घेतला ना छोटे युनिट बंद करण्याचा, त्यांनी सिरियस प्रॉब्लेम क्रिएट झालाय मॅम. तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे ना जाम भडकलाय. व्हॉट? येस मॅम. पण मला त्यांचा काहीच कॉल आला नाही अजून. ते सगळे कॉल्स मी अटेंड करतोय मॅम. पण मला असं वाटतंय आता मात्र सिच्युएशन हाताबाहेर जाईल. नाही नाही मिहीर, आपण सिच्युएशन हाताबाहेर जाऊ द्यायची नाही. एक मिनिट, सरांना कॉल करून बघते. मॅम मी सरांना ऑलरेडी ट्राय केलाय खूप वेळा. सरांचा फोन पण स्विच ऑफ आहे. सरांचा फोन स्विच ऑफ आहे? मला खरंच कळतच नाही आता काय करायचं.
तो लेबर कॉन्ट्रॅक्टर राजेश मला थोड्या वेळाने पुन्हा फोन करतो असं म्हणलाय. सगळ्यांना चिथवेल तो आता. आणि खूप काहीतरी वाईट घडेल असं वाटतंय मॅम मला त्याच्या बोलण्यावरून. खरंच. सरांचाही फोन लागत नाही आणि आपण काहीच डिसिजन नाही घेऊ शकत या बाबतीत. ऍक्च्युली वी कॅन डू वन थिंग. जिने ही सगळी सिच्युएशन क्रिएट केली आहे ना तिलाच ही हँडल करतो. पण पुन्हा त्या राजेशचा मला फोन येईल ना, त्याला मी काय उत्तर देऊ मॅम? इट्स ओके. तू तू त्यांना ऑफिसमध्ये बोलून घे. हां ठीक आहे, मी सांगतो मॅम. त्याला मिसेस सरंजामे, नाउ बी रेडी. लेबरला भडकवायला ना 2 सेकंद पुरेत आम्हाला. काय ना, कामगारांचे नाडे आमच्या हातात आहेत. एकूण 1 युनिट बंद पाडू आम्ही. जर हे युनिट बंद केलं तर. आता विचार तुम्ही करायचा. ठीक आहे, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते मला लेखी द्या. पुढे काय करायचं ते मी बघते. 24 तासात आमच्या मनासारखं नाही ना घडलं तर संप होणार. ह्यांच्या घरी आली होती मी तेव्हा. आणि मग विचारलं की तू काय करते, जॉबला कुठे आहेस, जेवण बनवता येतं का, असे क्वेश्चन विचारले. त्याच्यानंतर आम्हाला कळत नाही जेवण बनवता येतं का असा जो प्रश्न विचारतात तो एखादा पदार्थच करायला सांगायला पाहिजे ना. काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांची इच्छा होती की पुरणपोळी करून दाखवावी म्हणून. पुरणपोळी करून केली नाही. मला अजूनपर्यंत येत नाही. काश्मीर सध्या हायलाइटवर आहे. इथली परिस्थिती खूप अवघड आहे. सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या. माझी पण सुट्टी रद्द झाली. घरी कधी जाऊ माहित नाही, पण हे आतंकवाद्यांना आता नरकात पाठवूनच घरी जाऊ अशी शपथ घेतली आम्ही सगळ्यांनी. उद्या कुणाला काय जरी झालं ना तरी त्यांच्या घराचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे. नाशिकली मी जरी तिकडे नसलो ना तरी इतर राहून मी माझ्या फौजी भावांचं स्वप्न पूर्ण करणार. फक्त आपलंच नाही तर आपल्या फौजी भावांचं स्वप्न आपण पूर्ण करायचं. मला सांगा, हे सगळं करायची काय गरज होती? तिथे जाऊन ती शना काय बोलणार आहे? तिथे घरी आई आणि राधिका समोर 2 वाक्य बोलता येत नाही. तिथे इंटरव्ह्यू मध्ये जाऊन काय बोलणार आहे? शनू बेबीचा नाही, जरा स्वतःचा विचार करा. हीच खरी संधी आहे. तुमच्या बायकोनी आजवर जो तुमचा अपमान केलाय ना त्या अपमानाचा जगासमोर बदला घेण्याची. काय चाललंय हे? ही पोरगी या घरामध्ये राहणार नाही. बस. दरवेळेला या तुझ्या मसाले कुटणाऱ्या बायका आणि या गुलमोर मधल्या बायका तुझ्या पाठीची आहे म्हणतेस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव राधिका, शनाया सुद्धा एकटी नाहीये. हा घुरनाथ सुभेदार तिच्या पाठीशी आहे. गॅरी, माझ्या साईडने हे कळल्यावर मम्मा पण खुश होईल. काय तो महासंग्राम होऊनच जाऊ दे आता. खरंच होऊन जाऊ दे. ते बघूया ना, बघूया कोण जिंकतंय, तुम्ही का मी. आहे सून येतली घरात, आता तुझं आराम होईल. घे साखर घे. अगं भावजं येतली घरात. करा एकमेकांचा तोंडगोड. सगळ्यांचा भला होऊन दे. माझाच भला झालेला कुणाक बघवणार नाही. अण्णा, मी ह्या लगीन करूक शकणार नाही, कारण माझा दुसरीकडे प्रेम. प्रेमचा. आप बहुत बड़े व्यापारी हैं, आपके पास माल भी बहुत है, लेकिन मुझे ये बताओ, आप सूरत, जो 84 बंदरों का जहां व्यापार होता है, वो छोड़कर आप यहां क्यों आए? जीनत, आजचा कार्यक्रम इच्छित आहे बघा, तेव्हा लय भारी झाला पाहिजे. कार्यक्रम लोकशाहीसाठी होतोय, त्यामुळे सगळ्यांनी मिळून करूया. बापू, लोकशाहीला सुरुंग लागला बघा.